आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनात साधारणतः आपले शिक्षक आपल्याला फक्त एक शिक्षक म्हणूनच माहीत असतात. परंतु शिक्षकापलीकडे तीही एक व्यक्तीच असतात. त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असते. इतरांसारखेच तेही अनेक अडीअडचणींचा सामना करत स्वतःच्या आयुष्यात उभे राहिलेले असतात आणि अनेक प्रकारच्या संघर्षासोबतच स्वतःला सिद्ध करत पुढे जात असतात. क्वचितच अपघाताने तर बहुतांशी ठरवून ते शिक्षक झालेले असतात. त्यामागची त्यांची भूमिका काय असते, आपले शिक्षक कुठे शिकले असतील, त्यावेळी त्यांची शाळा कशी असेल, त्यांचे शिक्षक कसे असतील, त्यावेळी त्यांचे गुरुजी अथवा बाई त्यांना शिक्षा करत असतील का, असे एक ना अनेक प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात. परंतु शालेय जीवनात त्यांची उत्तर मिळवायची मात्र राहून जातात. पुढे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात बराच काळ जातो. आपली पुढची पिढी त्यांचे शिक्षण सुरू असताना नकळत आपल्याला आपल्या शालेय जीवनाची आठवण होते. आपली शाळा आठवते आणि आठवतात ते आपले शिक्षक. परंतु यावेळी प्रश्न मात्र वेगळे असतात. आपले शिक्षक कुठे असतील, काय करत असतील, कसे असतील. खरं तर हे सगळे प्रश्न म्हणजे केवळ एक माध्यम असतं. खरं असतं ते हे की आपल्याला आपल्या शिक्षकांची आतून खूप आठवण झालेली असते. त्यांच्या नजरेचा ओझरता का होईना पण एक स्पर्श आपल्याला हवा असतो. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असतात. मग विचार कसला करताय? उचला फोन, बोला आपल्या शिक्षकांशी आणि दोघांच्या संमतीने तो रेकॉर्ड करा आणि आपला विद्यार्थी शिक्षक संवाद पाठवा आमच्याकडे. विद्यार्थी शिक्षक संवाद व्यासपीठाची निर्मिती करण्यामागे विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं नवीन पिढीला कळावं, वृद्धिंगत व्हावं ही सद्भावना आहे. आता पूर्वीसारखे विद्यार्थी राहिले नाहीत, आता पूर्वीसारखे शिक्षकही राहिले नाहीत अशी ओरड आपल्याला सर्वत्र ऐकायला येते, हो की नाही? हल्ली विद्यार्थी शिक्षकांचं असलेलं पवित्र नातं प्रतिस्पर्ध्यामध्ये तर शिक्षक आणि पालक हा संबंध जवळजवळ शत्रुत्वात परावर्तित झालाय की काय असं वाटतं. यावर उत्तर काय? तर विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं हे नवीन विद्यार्थी शिक्षक पिढीमध्ये रुजवणे, वृद्धिंगत करणे हे होय. इतिहास सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असते. अनेक थोरा मोठ्यांची यासाठी उदाहरणं आहेत. विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठामध्ये कोणीही विद्यार्थी, कोणीही शिक्षक कुठूनही केव्हाही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याने फक्त आपला फोन उचलावा आणि आपल्या आवडत्या शिक्षकास फोन करावा. तास अर्धा तास मन मोकळ्या गप्पा माराव्यात. हां, फोन सुरू असताना मात्र दोघांच्या परवानगीने कॉल रेकॉर्डर सुरू ठेवावा आणि सर्वात शेवटी रेकॉर्ड केलेली ती फाईल विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठाकडे पाठवावी. योग्य त्या काळजीसह आणि अर्थातच आपल्या परवानगीसह आपला तो विद्यार्थी शिक्षक संवाद या विद्यार्थी शिक्षक व्यासपीठावर आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. सर नमस्कार. आपल्या सारख्या गुरुजनांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आज त्यांच्या जीवनामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी झालेले आहेत आणि याचं सगळं श्रेय आमच्या आईवडिलांनंतर आपल्यासारख्या गुरुजनांचंच आहे. आज आपल्याशी संवाद करावा या दृष्टीने मी आपल्याकडे आज प्रत्यक्ष भेटायला आलेलो आहे. आज दिनांक 21 ऑक्टोबर 2020 या रोजी दुपारी ठीक आता 11:15 वाजता आपण आपल्या घरामध्ये बोलत आहोत. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना आणि पुढे येऊ घातलेल्या नवीन पिढीला आपलं एकूण बालपण, शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती,
आपली नोकरी व्यवसाय आणि एकूणच शिक्षणाबद्दलचा आपला दृष्टिकोन याबद्दलची विशेष माहिती आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी मी आपल्याशी संवाद करण्यासाठी इथे आलेलो आहे. हा विद्यार्थी शिक्षक संवाद हा आपण आपल्या अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. तुमच्या संपर्कात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना तो ऐकवण्याचा आमचा प्रयत्न राहील, ज्यामुळे त्यांना एक आनंद मिळेल आणि एक शिक्षक विद्यार्थी नातं आणखीन दृढ होईल. आनंदाचा भाग त्यांच्या जीवनात देण्याचा हा एक प्रयत्न आहे. या दृष्टीने मी आपल्याशी संवाद करू इच्छितो. सर, आपल्या बालपणापासून त्या काळची आपली कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे तर आपले आईवडील भाऊ बहिणी असतील तर याबद्दल आपण बोलावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. माझं बालपण लहानशा खेडेगावात जन्म होऊन त्याच गावात 14 वर्षापर्यंत इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. वडील घरामध्ये थोडे शिक्षित होते, आई मात्र अशिक्षित होती. वडिलांचा व्यवसाय शेती, कापड व शिलाई कामाचा व्यवसाय करून आणि ते त्या गावामध्ये त्यांचे दिवस व्यतीत करीत होते. कुटुंबामध्ये 4 बहिणी आणि माझेसह 4 भाऊ असे आम्ही सर्वजण असे 8 जण, आईवडील असे 10 जणांचं कुटुंब होतं. सर्व बहिणींचे विवाह संपन्न झाले. मोठे बंधू टेलर काम व शेतीत वडिलांना मदत करीत. 2 भाऊ शिक्षण घेण्यासाठी सटाणा व नाशिक येथे जाऊन शिक्षण घेतले. घरात मोठे बंधू विवाहित आणि वहिनी थोडासा अभ्यास करून घेत असत. आई घरकामात सतत व्यस्त. माझ्यावर वडिलांचा शिस्तीचा बडगा असे. नियमितपणे शाळेत जाणे, वेळच्या वेळी अभ्यास पूर्ण करणे होत आहे की नाही याच्याकडे त्यांचं लक्ष असत. खामखेडा या गावात 1ली ते 7वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण कडक शिस्तीचे शिक्षक श्री कापसी गुरुजींची मला आठवण येते. त्यांनी शुद्धलेखन व अक्षरलेखन याच्यावर त्यांचा कटाक्ष. शिक्षण घेत असताना दुपारच्या वेळेत घरच्या कामामध्ये मी वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत असे. शाळेची वेळ सकाळी 8 ते 11, दुपारी 3 ते 6 अशी वेळ असायची. त्या काळी शाळा म्हणजे इमारत नसलेल्या जागेत घरामध्ये त्या सगळे वर्ग भरत होते. भाड्याच्या घरामध्ये किंवा काही वेळा देवळात सुद्धा शाळा भरत असे. त्यानंतर 8वी ते 11वीपर्यंत शिक्षण सटाणा येथे बोर्डिंगवर राहून शिक्षण पूर्ण केले. बोर्डिंगवर शिस्त जबरदस्त होती. वेळच्या वेळी जेवण, झोप, अभ्यास, खेळ असं सगळं होत असे. पहाटेला घंटा वाजली की उठण्याची सवय लागली होती ती. स्वतःचे कपडे स्वतः धुणे, स्वतःची खोली स्वतः स्वच्छ करणे, ग्राउंडची स्वच्छता करणे या लक्षात घेण्याजोग्या बाबी त्या काळी मला अनुभवल्या त्या आजही आठवत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अंमळ येथे जाणे झाले, परंतु हवामान मानवत नसल्यामुळे पुढील उर्वरित शिक्षण कोपरगाव येथे पूर्ण केले. नंतर 1 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये. भाऊ दोन्ही शिक्षक असल्यामुळे मलासुद्धा शिक्षक व्हावे आणि शिक्षकाची नोकरी पत्करावी असे मला वाटले, म्हणून मी BEdला गेलो. नाशिक येथील BEd कॉलेजमध्ये मी माझे 1 वर्षाचे BEd अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळात विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर गावाजवळच्या शाळेतच रामेश्वर येथे मला नोकरी मिळाली. त्या काळी विद्यार्थ्यांचा अभ्यासावर शिक्षक लक्ष ठेवत असत. रात्रीच्या वेळी शाळा भरूनसुद्धा विद्यार्थी अभ्यास करतो की नाही याकडे लक्ष असायचे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूंचा अजिबात परिणाम झाला नाही. त्यावेळी विद्यार्थी कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करीत. संध्याकाळी आम्ही शिक्षकांच्या समवेत काही वेळ खेळ आणि दररोज सायकलीवर 5 किलोमीटरचा प्रवास. सकाळी काही वेळ स्वतः अभ्यास करून तयारी करणे. देवळा येथील पब्लिक स्कूल सकाळी 10वीच्या वर्गाला गणित शिक्षकाअभावी मी 6 महिने
तिथे गणिताचे अध्यापन केले 10वीच्या वर्गासाठी. प्राचार्यांनी विनंती केली होती म्हणून. शिक्षकांशी सहकार्याचे संबंध, विद्यार्थ्यांची सलगी. 45 वर्षानंतर एका विवाहप्रसंगी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे अचूकपणे ओळखून छोट्याशा गावात परमपूज्य आठवले शास्त्रींचा स्वाध्याय कार्यक्रमात माझी जोडणी झाली. दररोज रात्री 8 ते 9 ही त्या कार्यक्रमाची वेळ होती. दर शनिवारी आईवडिलांची भेट घेण्यासाठी सायकल प्रवास. पुढे वडिलांचे निधन झाल्यानंतर 17 वर्ष आईसह एकत्र सहवास, मित्रपरिवार, संध्याकाळी दररोज 2 ते किलोमीटर फिरणे, असा हा कार्यक्रम होता. आज माझे वय 17 वर्ष पूर्ण होऊन मला ठणठणीत तब्येत असल्याचे जाणवते. यामध्ये मी दररोज सकाळी योगासनं, प्राणायाम याची सवय लावून घेतलेली आहे आणि सकाळी एरोबिक्स आणि 2 ते 3 किलोमीटर फिरणे हे आजही चालू आहे. मात्र या करोनाच्या काळामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं. माझी तब्येत चांगली ठेवण्यामध्ये पत्नीचा सहभाग नाकारता येत नाही, कारण वेळच्या वेळी जेवण तयार करून आणि खाण्याची वेळ पाळणे, हवामानानुसार त्यात काही आवश्यक ते आहारामध्ये बदल करणे, पाहुण्यांची वर्दळ परंतु हसतच स्वागत करण्याचा मूळचा स्वभाव, मित्रपरिवाराचे देखील येणे जाणे, आई असेपर्यंत सर्व बहिणी, भाचे, भाची, भाऊ यांची सण उत्सवाला वर्दळ असायची. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण. आज माझ्या घरात 3 मुले उच्च शिक्षित, 3 सुना शिक्षित, 2 नातू, 2 नाती असा परिवार असून मोठा मुलगा सातपूर येथील कंपनीत डेप्युटी मॅनेजर, सून एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून, दुसरा मुलगा पुणे येथे स्वतःचा व्यवसाय, सून संगणक क्षेत्रात नोकरीत, लहान मुलगा परदेशात गेल्या 1 वर्षापासून असतो. सर्व कुटुंबियांचे वास्तव्य मुलांना शिक्षण द्यावे परंतु परवडणारे नव्हते. परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षक पाल्य म्हणून कमी खर्चात शिक्षण घेणे शक्य झाले. आईवडिलांची गावातील शेती विक्री करून नाशिक येथे बंगला बांधून राहणे शक्य झाले. नाशिक परिसरात नातेवाईकांचा गोतावळा, कार्यक्रमांना उपस्थिती लावणे, आपल्याकडील कार्यक्रमांना आवर्जून नातेवाईकांना बोलावणे, ऋणानुबंध वाढविणे शक्य झाले. वेळच्या वेळी संपर्क, नोकरीत 10 ते 12 वेळा बदल्या, कमीत कमी 1 महिना, जास्त असं एका ठिकाणी 7 वर्ष कार्यकाल गेलेला होता. दररोज प्रवास न थकता, कोणासही काहीही न सांगता आपले काम नित्यनियमाने करणे हे माझे ध्येय होते. यात काही उत्तम मुख्याध्यापकही लाभले. त्यात कैलासवासी निकम व्ही सर मुख्याध्यापक तसेच उपशिक्षक तुंगार आर्यस यांचाही सहवास लाभला. नाशिकला राहण्याचे व मुलांना शिक्षण देण्याचा आग्रह त्यांनी केल्यामुळे शक्य झाले. एकेकाळी रामेश्वर शाळेतील हुशार विद्यार्थी, आज्ञाधारक असे श्री गुराणे सर पुन्हा विज्ञान प्रदर्शनात व प्रशिक्षण कार्यक्रमात एकाच वेळी भेट व्हायची. एका विभागात काम करताना त्यांनी माझे शिक्षक म्हणून वारंवार उल्लेख करण्याचे टाळले नाही. ते जेव्हा PhD झालेत त्यानंतर मला MSc पूर्ण करून घेण्यासाठी अट्टहास केला. परंतु पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक या पदांच्या वाढत्या जबाबदारीने मला वेळ देणं शक्य न झाल्याने ते त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. मधला काही काळ आमचा संपर्क नव्हता, परंतु गेल्या 30 वर्षापासून सातत्य असल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठी वेळ देणे, अंधश्रद्धा दूर करण्यास अधूनमधून शाळेत कार्यक्रम घडवून आणणे शक्य झाले. अंध विद्यार्थी, अपंग विद्यार्थी यांच्यासाठी कार्य केले. त्यांची नेत्र तपासणी, त्यांचे चष्मा वाटप हे कार्यक्रम केले. माझ्या गावात शाळेत मुलांना प्रोत्साहन म्हणून छोटीशी FD करून मिळणाऱ्या व्याजाची रक्कम मुलांना बक्षीस म्हणून देणे हे गेल्या 20-25 वर्षापासून सुरू आहे. मठा हेल्पलाईन कार्यक्रमात पंखांना बळ गेल्या 6 वर्षापासून खारीचा वाटा घेत आहे. यात सातत्य आहे. अधिकारी म्हणून काम करताना कर्तव्य म्हणून निरीक्षण महत्त्वाचे, प्रसंगी काही काम चुकार शिक्षकांची हुज्जत घालून मनस्ताप सहन करावा लागला. ज्या शिक्षकांनी चांगले काम केले असेल त्यांना शाबासकीची थाप देणे विसरलो नाही. माझ्या नातेवाईकामध्ये लग्न सोहळ्यास आवश्यक ती उपस्थिती, RSSच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना महिन्यातून 1 वेळा 50 ते 65
डबे गोळा करून पुरवण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे. तसेच करोना काळात ते अशक्य असल्याने रोख स्वरूपात रक्कम जमा करून अन्नपूर्णा योजना कार्यान्वित केलेली आहे. पूरग्रस्त निधी जमा करण्यात व तो योग्य ठिकाणी पोहोचण्यात सक्रिय सहभाग. नाशिकमध्ये एका सहकारी सोसायटीमध्ये 3 वर्ष सचिव म्हणून काम करण्यात रस. 350 सभासदांमधून निवड, परंतु कुठेही अफरातफरचा डाग लागला नाही. तसेच पदाधिकारी असताना देखील पैशाच्या मोहाला कुठेही बळी पडलो नाही. याचे कारण पुस्तकाचे वाचन. चंद्रगुप्त मौर्य या राजाची ती कथा आजही ती मला प्रेरणादायी ठरलेली आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य आठवले शास्त्री निवृत्त होऊन 12 वर्षे परंतु सुखासमाधानाने झोप लागत आहे. मला एका जुन्या काळची शिक्षण पद्धती व आजची शिक्षण पद्धतीमध्ये खूपच बदल दिसतात. पूर्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण ध्येय पूर्ण करायचे. आताच्या परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती असताना, शैक्षणिक साहित्याची चंगळ असताना ध्येय साध्य होताना दिसत नाही. शिक्षकांमध्ये सुद्धा तळमळीचा अभाव दिसतो. नम्रता, आपुलकी कमी होत चाललेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलची गोडी, शिक्षकांबद्दलची आस्था कमी होत चाललेली आहे. विद्यार्थी अवांतर वाचन करत नाही. जास्त मोबाईलचा अतिरेक, टी व्हीचा अतिरेक, संगणकाचा वापराचा अतिरेक. विद्यार्थी शांत नाहीत, चंचलता अधिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले नाही, व्यायामाचा अभाव, प्रतिकारशक्ती कमी. त्यामुळे आजचे विद्यार्थी आणि पूर्वीचे विद्यार्थी यांची तुलना करता पूर्वीचे विद्यार्थी या दुर्गुणाचा त्यांना लवरेज पण लागलेलं नाही. आजही काही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आणि ते आज आपल्या जीवन जगत आहेत. परंतु या अतिरेकाने काही विद्यार्थ्यांचं नुकसान पण झालेलं दिसतं. शिक्षण पद्धतीमध्ये आज जे बदल चाललेले आहेत ते बदल खरोखर वाखाणण्याजोगे आहेत, परंतु यातून चांगल्या गुणांचा अभाव दिसतो. सर, अतिशय खूपच छान माहिती आपण कमी वेळामध्ये प्रेरणादायी आणि सगळ्यांना आवडेल, उपयोगी ठरेल अशा प्रकारची माहिती आपण दिलेली आहे. खरे म्हणजे मी आपल्याला एक संदर्भ म्हणून 10-11 प्रश्न कालच पाठवले होते. त्या अनुषंगाने आपण आपलं चिंतन, मनन आणि अनुभव एकत्रितपणे लिहून आणि ते ठेवले. त्याचा एक फार फायदा असा झाला की ऐनवेळी आठवण्याचा भाग शिल्लक राहिलाच नाही. तरी पण मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीनं खामखेडा तालुका कळवण या खेड्यागावामधून मोठ्या कुटुंबामधून 4 बहिणी, 4 भाऊ आणि वडील व्यावसायिक अशा एका छोट्याशा खेड्यामधून आज नाशिकसारख्या ठिकाणी आणि आज आपला मुलगाही परदेशात आहे. म्हणजे कळवण हा तालुका तसा आदिवासी भाग, आदिवासी भागातल्या एका सामान्य शिक्षकाचा मुलगा परदेशात आहे. उरलेली 2 मुलं ही उच्च शिक्षित आहेत. स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि समाजाच्या कंपनीच्या जबाबदाऱ्या ते करतात आणि स्नुषा ज्या आहेत त्याही उच्च शिक्षित आहेत. असं एक आनंदमयी कुटुंब आपण स्थिरस्थावर केलं. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी आनंदाने आज त्यांचं आयुष्य व्यतीत करीत आहे. त्याचं सगळं श्रेय तुमच्यासारख्या अनेक शिक्षकांना आमच्या आयुष्यात जे आले त्यांनाच आहे. तुम्ही सांगितलं की तुमचं आरोग्य ठणठणीत राहण्याचं कारण असं की तुमचं जीवन एकूणच तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे, नैतिकपणे आणि सामाजिक तळमळीतून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एकरूप होऊन केल्यामुळं आज तुम्ही सांगितलं की 12 वर्ष मला सेवानिवृत्त होऊन झाली, पण मला अतिशय समाधानाची झोप येते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि तोच खरा आनंदाचा ठेवा आहे आयुष्यात. साहजिक आहे की या सगळ्या गोष्टी मिळत जातात, परंतु हा जो आनंद आहे, समाधान आहे, ती काही पैशात मिळणारी गोष्ट नाही आणि ती तुम्ही कमवलेली आहे. हीच फार मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे. तुम्ही शिक्षक पेशा का स्वीकारला याचीही कारण सांगितली की तुमचे वडील भाऊ दोघे शिक्षक होते म्हणून तुम्हाला शिक्षक व्हावं असं वाटलं आणि त्याचा फार मोठा फायदा झाला की आज तुमचं कुटुंब, तुमची मुलं अतिशय आनंदात आहेत. एक चांगला संस्कार, आदर्श त्यांच्यापुढे सतत राहिला तुमच्या रूपाने आणि बाईंचाही त्याच्यामध्ये फार मोठा त्याग आहे. तुमच्या जीवनाशी एकरूप होऊन त्यांनी सगळं तुमच्यासाठी, मुलांसाठी, नातेवाईकांसाठी सगळं मनापासून केलं. तर याच्यामध्ये फार मोठा वाटा त्यांचाही आहे, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. प्रशासक म्हणून तुम्ही प्रत्यक्ष कामात असताना साहजिकच मतभेद असतात. कामाच्या
पातळीवर कमी अधिकपणा झाला की त्रासदायक होतं, परंतु तुम्ही तिथेही प्रेमळपणे सर्व घडवून आणलं आणि विद्यार्थ्याच्या विकासासाठी, शाळेच्या संस्थेच्या विकासासाठी चांगलं काम केलं. तो एक अनुभव तुम्ही कथन केलेला आहे. आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल तुम्ही अतिशय सविस्तर सांगितलं आणि ते खरं आहे सर, की शिक्षणात आमूलाग्र बदल होत आले आणि ते साहजिकही आहे. पुढच्या काळाची दिशा पण मूळ शाश्वत सत्य ज्याला आपण म्हणतो ती बदलत नसतात आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक असलेली कमतरता, व्यायामाचा अभाव, वाचनाचा अभाव आणि अनुकूल परिस्थिती असताना त्यांना संधीची जाण नसणे ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामधली. आणि याच्यासाठी आपण सगळ्या शिक्षकांनी खऱ्या अर्थानं विचार करायला पाहिजे. आधुनिकता जरी आली परंतु माणूस महत्त्वाचा आहे आणि माणसासाठी शिक्षण आहे आणि शिक्षणातून पुन्हा माणूसच चांगल्या पद्धतीनं उभा राहायला पाहिजे. हे सगळं साधं सूत्र समाजाच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. ते यासाठी आपण संदेशही दिलेला आहे पुढच्या पिढीला, आम्हालाही. आनंद सर असा आहे की 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक खाचखळगे आपण पाहिले, अडीअडचणी पाहिल्या, तरीही कौटुंबिक धागा, सामाजिक धागा, शिक्षणाचा धागा आपण कधीही लूज होऊ दिला नाही, भक्कमच करत गेलात. ही आपल्या एकूण वैचारिक ताकद आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला आध्यात्मिक बळही तुमच्या पातळीवर मिळत गेलं, त्याचाही चांगल्या पद्धतीने तुम्ही उपयोग केला. आणि मी एक अनुभव सांगितला की 8 विद्यार्थी भेटले, त्या 7 विद्यार्थ्यांची नावं तुम्ही अगदी पूर्णपणे सांगितली. केवढी मोठी गोष्ट का 40 वर्षानंतरही जो माणूस त्या विद्यार्थ्यांची नावं विसरू शकत नाही, तर ते साहजिक त्याच्यात सगळं आलं की त्यांनी त्या विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने विचार केला असेल, त्या विद्यार्थ्याची प्रतिमा मनाच्या पटलावर त्यांनी कशी कोरून ठेवली असेल. तर हे फार मोठं काम आहे आणि हे केवळ विद्यार्थ्याच्या एकूण जीवनाशी निगडीत असलेल्या शिक्षकच ते करू शकतो. त्याच्यामुळंच आज समाज स्थिर सावरवण्यासाठी आपल्यासारख्या अनेक शिक्षकांची गरज आहे. आणि आम्ही झालो, परंतु आम्हालाही आमच्या खांद्यावर तुम्ही ती पालखी ठेवलेली आहे आणि ती आम्ही पुढे वाहून नेतो आहोत, याचा आनंद आम्हाला आहे. आमच्या आयुष्यातही आम्ही अनेक अडीअडचणी, खाचखळगे, परंतु कुठेही डाग लागणार नाही आयुष्याला, कुठल्या पातळीवर, कुठल्या प्रकारे, याची आम्ही काळजी घेतली आणि त्याची ही प्रेरणा आपणच दिलेली आहे. म्हणून मी आपल्याला पूर्णपणे धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी वेळ दिला. गप्पांच्या स्वरूपात वेगळीपणा नव्हता, झगमगाट नव्हता. जे घडलं वस्तुस्थिती होती तीच आपण मांडलेली आहे आणि ती आपल्या सगळ्या श्रोत्यांना, जे जे ऐकतील त्यांना प्रेरणादायीच ठरणार आहे, आनंदमयी ठरणार आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करावा. जसं आपल्या काळामध्ये मला असं आठवतं की 1975 सालाच्या आसपास या घटना शिक्षण प्रक्रियेत तुम्ही आल्यानंतर कंदिलाच्या प्रकाशात, शिक्षकही कंदिलाच्या प्रकाशात आणि विद्यार्थी कंदिलाच्याच प्रकाशात अभ्यास करायचा. आरोग्यासाठी तुम्ही त्या काळात दुसऱ्या शाळेला मदत म्हणून काम केलेलं आहे आणि 5-5 किलोमीटर सायकलवर प्रवास सातत्यानं केलेला आहे. आईवडिलांना भेटण्यासाठी सुद्धा तुम्ही सायकलचाच प्रवास आठवड्याच्या अखेर करायचे. ही केवढी मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्ही केली आणि त्याच आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आज आनंदी तुम्हाला ठेवतात असं मला वाटतं, खात्री वाटते. आणि तेच तुमच्या या सगळ्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य आहे. यात कोणाचंही दुमत होण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी सर आपण खूप छानपणे ही माहिती दिलेली आहे. ती सगळ्यांच्या उपयोगाची ठरेल, केवळ आमच्यासाठीच नव्हे तर एकूण जो विद्यार्थी आहे, तुमचा कुठलाही विद्यार्थी असेल त्याला आम्ही ते पोहोचवण्याचं काम करू. त्याच्या आनंदात त्याने त्या काळात तो अर्ध्या चड्डीत असताना तुम्हाला त्याने बऱ्याच सर गणित शिकवताना पाहिले असतील, ते त्याच्या डोळ्यापुढे नक्कीच चित्र येईल. आणि तुम्ही ज्या पद्धतीने समजदारपणे त्याला सांगत होते, पाठीवर हात ठेवून त्या शाबासकी देत होते, प्रसंगी रागवतही होते आणि तो ते सगळं आठवून मोहरून जाईल याची खात्री आहे. तर त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्हाला, आपल्याला. आणि पुढचं सगळं आयुष्य जे काही आहे उर्वरित 100 पार करावी आपण अशी आमची शुभेच्छा आहे आणि त्याच्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. कोरोनाच्या काळातही आपण समर्थपणे म्हणजे आजही समाजसेवेचं काम मोठ्या प्रमाणात करीत आहात. पंथ संप्रदाय कुठलाही असो, पण त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचून दुःखितांचे दुःख दूर करण्याचं किमया तुम्ही साधतात, हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे. धन्यवाद सर, आभारी. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनात साधारणतः आपले शिक्षक आपल्याला फक्त एक शिक्षक म्हणूनच माहीत असतात, परंतु शिक्षकापलीकडे तीही एक व्यक्तीच असतात. त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असते. इतरांसारखेच तेही अनेक अडीअडचणींचा सामना करत स्वतःच्या आयुष्यात उभे राहिलेले असतात आणि अनेक प्रकारच्या संघर्षासोबतच स्वतःला सिद्ध करत पुढे जात असतात. क्वचितच अपघाताने
तर बहुतांशी ठरवून ते शिक्षक झालेले असतात. त्यामागची त्यांची भूमिका काय असते, आपले शिक्षक कुठे शिकले असतील, त्यावेळी त्यांची शाळा कशी असेल, त्यांचे शिक्षक कसे असतील, त्यावेळी त्यांचे गुरुजी अथवा बाई त्यांना शिक्षा करत असतील का, असे एक ना अनेक प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात. परंतु शालेय जीवनात त्यांची उत्तर मिळवायची मात्र राहून जातात. पुढे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात बराच काळ जातो. आपली पुढची पिढी त्यांचे शिक्षण सुरू असताना नकळत आपल्याला आपल्या शालेय जीवनाची आठवण होते. आपली शाळा आठवते आणि आठवतात ते आपले शिक्षक. परंतु यावेळी प्रश्न मात्र वेगळे असतात. आपले शिक्षक कुठे असतील, काय करत असतील, कसे असतील. खरं तर हे सगळे प्रश्न म्हणजे केवळ एक माध्यम असतं. खरं असतं ते हे की आपल्याला आपल्या शिक्षकांची आतून खूप आठवण झालेली असते. त्यांच्या नजरेचा ओझरता का होईना पण एक स्पर्श आपल्याला हवा असतो. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असतात. मग विचार कसला करताय, उचला फोन, बोला आपल्या शिक्षकांशी आणि दोघांच्या संमतीने तो रेकॉर्ड करा आणि आपला विद्यार्थी शिक्षक संवाद पाठवा आमच्याकडे. विद्यार्थी शिक्षक संवाद व्यासपीठाची निर्मिती करण्यामागे विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं नवीन पिढीला कळावं, वृद्धिंगत व्हावं ही सद्भावना आहे. आता पूर्वीसारखे विद्यार्थी राहिले नाहीत, आता पूर्वीसारखे शिक्षकही राहिले नाहीत अशी ओरड आपल्याला सर्वत्र ऐकायला येते, हो की नाही? हल्ली विद्यार्थी शिक्षकांचं असलेलं पवित्र नातं प्रतिस्पर्ध्यामध्ये तर शिक्षक आणि पालक हा संबंध जवळजवळ शत्रुत्वात परावर्तित झालाय की काय असं वाटतं. यावर उत्तर काय, तर विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं हे नवीन विद्यार्थी शिक्षक पिढीमध्ये रुजवणे, वृद्धिंगत करणे हे होय. इतिहास सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असते. अनेक थोरा मोठ्यांची यासाठी उदाहरणं आहेत. विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठामध्ये कोणीही विद्यार्थी, कोणीही शिक्षक कुठूनही केव्हाही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याने फक्त आपला फोन उचलावा आणि आपल्या आवडत्या शिक्षकास फोन करावा. तास अर्धा तास मन मोकळ्या गप्पा माराव्यात. हां, फोन सुरू असताना मात्र दोघांच्या परवानगीने कॉल रेकॉर्डर सुरू ठेवावा आणि सर्वात शेवटी रेकॉर्ड केलेली ती फाईल विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठाकडे पाठवावी. योग्य त्या काळजीसह आणि अर्थातच आपल्या परवानगीसह आपला तो विद्यार्थी शिक्षक संवाद या विद्यार्थी शिक्षक व्यासपीठावर आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद.